श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. एक वेळ श्री महाराज भोजल्याला राजेंकडे गेले होते. तिथे महाराजांचा 2 दिवस मुक्काम झाला. तेथून निघते वेळी बराच उशीर झाला म्हणून श्री महाराज तिथेच सायं संध्या रामाची पूजा व सायं आरती करून निघाले. मुक्कामाला पोहोचण्यासाठी बरीच रात्र होणार होती म्हणून प्रवासात गाडीमध्येच सर्व उपासना केली. भजन झाले आणि श्री रामरायाला विश्रांतीसाठी बराच उशीर होईल म्हणून शेजारतीही गाडीतच केली. रात्रीचा मुक्काम मेहकरला ठरला होता. मेहकर येईपर्यंत गाडीतील सर्व भक्त हातात माळ घेऊन माळेवर जप करीत होते व संख्याही ठेवत होते. कुणाचा किती जप झाला हे श्री महाराज प्रत्येकालाच विचारित असत. जपावर त्यांचा फार कटाक्ष होता. गाडी मेहकरला आली तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते. प्रवासाने सर्व सेवेकरी मंडळी अत्यंत थकून गेली होती. श्री रामरायाची पेटी व गाडीतील इतर सर्व सामान काढून झाल्यावर श्री महाराज एका सेवेकऱ्याला जवळ बोलावून म्हणाले, हे पहा, आता आपण सर्व हातपाय धुवून पाणी वगैरे पिणार व घरमालकांच्या आग्रहाने थोडे दूध वगैरेही घेणार. तेव्हा आधी श्री रामरायाला दूध नैवेद्य अर्पण करून व लगेच त्यांना शाल पांघरून शांतपणे झोपवा. नंतर आपण सर्व दूध वगैरे घेऊ. अशी सगुणोपासना श्री महाराज करीत होते. केवळ मूर्ती समजून रामरायाची उपासना त्यांनी कधीच केली नाही. यथा देहे तथा देवे, यथा देवे तथा गुरव अशीच उपासना ते सतत करीत असत. जे जे पदार्थ किंवा जी जी गोष्ट आपणाला असावी असे वाटते ते पदार्थ किंवा ती गोष्ट प्रथम श्री रामरायाला परमात्म्याला अर्पण करून नंतरच आपण तिचं सेवन करावं. कुठलीही गोष्ट प्रथम त्यांना अर्पण करून नंतरच आपण त्या वस्तूंचा उपभोग घ्यावा. देण्याघेण्याचे सर्व व्यवहार, पदार्थांचे सेवन, समस्त विषयांचे भोग इतकंच नव्हे तर केलेलं प्रत्येक कर्म, यज्ञ, तप, दान सर्व मलाच अर्पण कर म्हणून भगवंत सांगतात. त्याप्रमाणे हे सर्व काही रामरायाला अर्पण करूनच सेवन करावं असाच महाराजांचा सर्वांना उपदेश असे. त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन श्री सद्गुरू रामरायाला अर्पण केलं होतं म्हणूनच तर श्री सद्गुरू रामरायाशी अभिन्न झाले होते ते. श्री सद्गुरू रामराय ज्या गोष्टीने आनंदित होतील त्याच गोष्टीचा त्यांना आनंद होत असे. श्री रामरायाला होणारा कुठलाही त्रास त्यांना होत असे. सद्गुरू श्री रामरायाला थंडी वाजू लागली म्हणजे यांना थंडी वाजत असे. रामाला गरमी होऊ लागली म्हणजे यांना गरमी होत असे. त्यांच्याजवळ सतत राहणाऱ्या भक्तांना श्री महाराजांची श्री सद्गुरू रामरायशी असणारी ही एकरूपता सतत जाणवत होती, अनुभवास येत होती. एकदा कडक हिवाळ्याच्या दिवसात एका साधन द्वादशीला श्री रामानंद महाराजांना अभिषेक करायचा म्हणून सेवेकऱ्याने त्यांचा पोशाख काढला व अभिषेकासाठी गरम पाणी आणण्यासाठी म्हणून सेवेकरी पाकशाळेत गेला. त्याला पाणी आणण्यासाठी थोडा उशीर झाला तो काय, पलंगावर श्री महाराजांच्या ध्यानात जप करीत बसलेल्या आमच्या महाराजांना एकाएकी थंडी वाजू लागली. ते तसेच श्री रामानंद महाराजांच्या दर्शनास आले आणि श्री रामानंद महाराजांना असं उघडं पाहून अत्यंत कासावीस झाले. तेवढ्यात गरम पाणी घेऊन सेवेकरी आला तेव्हा त्याला पाहून अत्यंत व्याकुळ होऊन महाराज त्याला म्हणाले, अरे हे काय करता आहात आपण? या थंडीचा किती त्रास होतो आहे महाराजांना. श्री महाराजांना कपडे काढून असं उघडं बसवलंत. तो सेवेकरी हात जोडून, महाराज गरम पाणी आणण्यासाठी गेलो होतो म्हणून सांगताच श्री महाराज म्हणाले, अरे आधी अभिषेकाची सर्व तयारी करून नंतरच श्री महाराजांचे कपडे काढत जा बरं. आता पुन्हा म्हणून असं कधीच करू नका. श्री रामानंद महाराजांकडे मूर्ती म्हणून त्यांनी कधीच पाहिलं नाही. प्रत्यक्ष सगुण साकार असलेले श्री रामानंद महाराजच त्यांना दिसत होते. अनेक वेळा लघुरुद्राचा किंवा पंचसूक्त पवमानाचा अभिषेक रामरायाला होत असे. त्यावेळी अभिषेकाला बराच वेळ लागतो म्हणून यजमानांसह अभिषेक म्हणणारी सर्व ब्राह्मण मंडळी थोडा वेळ अभिषेक थांबवून चहापाणी घेत असत. त्यावेळी श्री महाराज रामरायाला थंडी वाजेल म्हणून यजमान किंवा ब्राह्मण येईपर्यंत रामरायावर पाणी घालीत असत किंवा सेवेकऱ्यांना पाणी घालण्याचं सांगत असत.
क्वचितच एखाद्या ठिकाणी असा प्रसंग येई. साक्षात राम समोर बसलेलेच त्यांना दिसत होते. समोर साक्षात माझं इष्टदैवत, माझं आराध्य दैवत, माझे राम बसलेले आहेत असे समजूनच देवाचं अर्चन करावं, असाच उपदेश महाराज सर्वांना करीत असत. त्यांची सगुणोपासना अगदी परमोच्च कोटीची होती. खरोखर त्यांच्या साधनेचं, त्यांच्या उपासनेचं आम्ही सामान्यांनी काय वर्णन करावं? जन्मांधाने डोळसाच्या दृष्टीचं वर्णन करावं किंवा अज्ञानी मनुष्याने सर्वज्ञपणाची सर्व लक्षणे सांगावीत तसंच ते ठरेल, नाही का? असो. साधक हो, परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवाच्या वेळी एका भक्ताचा सोन्याचा दशपुतळी हार चोरून नेला. ही गोष्ट जेव्हा परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती. श्रीराम समर्थ.